श्री स्वामी समर्थ. तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये जे काही आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतो, म्हणजे आता खूप जण श्रावण महिन्यातले 5 शुक्रवार हे व्रत करतात. खूप जण 11 शुक्रवारचा संकल्प करतात किंवा 21 शुक्रवारचा संकल्प करतात. तर आता याची पूजा मांडणी कशी करायची आहे, याचे नियम काय आहे, अटी काय आहे, याचं उद्यापन कसं करायचं आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे व्रत आपण का बरं करतो, तर बघा ह्या व्रतामुळे सुख, समृद्धी, आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्याच्यानंतर आपल्याला संतान प्राप्तीसुद्धा होते. किंवा जर म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल तर त्या दुःखांचं निवारणसुद्धा ह्या व्रतामुळे होतं. तर लक्ष्मी मातेचे व्रत करतो ना, तर त्याचे नियम काय आहेत, तर हे नियम हेच खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की हे व्रत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की श्रद्धायुक्त अंतकराने आपल्याला करायचं आहे आणि मुळात ते करताना आपण प्रसन्न हवं, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मुळात आपल्या मनामध्ये इतरांच्या कल्याणाची भावना असायला हवी. म्हणजे असं नको का इतरांविषयी द्वेष आहे मग आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, त्याचा उपयोग नाही. आणि आता हे व्रत कोण करू शकतं, तर कोणीही, अगदी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं. मात्र सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत नक्की करावं, तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. आता हे व्रत किती करायचं, पण याचा संकल्प करताना तुम्ही 11 शुक्रवार, 21 शुक्रवार किंवा त्याच्यापेक्षा जास्तही शुक्रवारचा तुम्ही संकल्प हा करू शकता. आता बघा की ही जी काही पूजा आपण करतो ना, तर ती आपण स्वतःनी करायची आहे. याला गुरुजींची गरज नसते. अगदी साधी सोपी पूजा आहे. आणि मुळात तो जो काही छोटासा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पूर्ण याची माहितीही दिलेली आहे. आता समजा आपल्याला एखाद्या शुक्रवारी जर गावाला जाण्याची वेळ आली तर काय करायचं आहे, तर त्या शुक्रवारी आपल्याला उपवास धरायचा आहे. पण आपल्याकडून ग्रंथ वाचून होणार नाही, म्हणून तो शुक्रवार आपल्याला काउंट करायचा नाही. पुढचा शुक्रवार आपल्याला धरायचा आहे. आणि समजा आता व्रताच्या वेळी जर आपल्याला मासिक धर्म आला समजा, किंवा इतर काही अडचणी आल्या, तर काय करायचं, तर तो शुक्रवारसुद्धा आपल्याला सोडून द्यायचा आहे. तो शुक्रवार आपल्याला मोजायचा नाही. आपल्यानंतर जो काही पुढचा शुक्रवार आहे तर तो आपल्याला काउंट करायचा असतो. परत नव्यानं शुक्रवार धरण्याची आपल्याला गरजही नसते. आणि आपली इच्छा, जर आपल्याला वाटलं समजा की खूपच मोठा गॅप गेला, तर आपण परत नव्याने सुद्धा शुक्रवार धरू शकतो. आणि बघा की आता समजा आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही ग्रंथ आहे ना, तर याच्यामध्ये ना लक्ष्मीच्या 8 रूपं दिलेली आहेत, 8 चित्र दिलेली आहेत. तर आपल्याला ह्या 8ही चित्रांना ग्रंथाला वाचन सुरुवात करायच्या आधी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यांना वंदन करायचं आहे. आणि मगच आपल्याला पुढच्या याला सुरुवाती करायची आहे. आता आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे, उपवास धरायचा आहे. आणि जे आपण उपवासाला पदार्थ खातो ना, तर ते आपण उपवासाचे पदार्थ हे आपल्याला खायचे आहे. आता देवीची पूजा मांडणी ही तुम्ही सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण पोथी वाचू शकता, किंवा तुम्ही सकाळी पोथी वाचली तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा की आता हे जे काही आहे ना, आता हे आपले जे काही तुम्ही संकल्प केलेली संख्या आहे या शुक्रवारची, तर ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचे असते. आता उद्यापनाच्या वेळेस आपल्याला काय आहे की 5 सवाशिनी किंवा कुमारिका, किंवा 7 सवाशिनी किंवा कुमारिका, तर आपल्याला त्यांना बोलवायचं, त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे. त्यांचं लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे, त्यांना भोजन द्यायचं आहे. आणि हा जो काही ग्रंथ आहे ना, तर त्याची आपल्याला म्हणजे एक प्रत ही त्यांना आपल्याला द्यायची आहे. आणि बघा की ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो ना, तर त्या दिवशी शक्यतो आपल्याला कमी बोलायचं आहे. देवीचं नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे. बघा आता आपण जी काही पूजा मांडणी आहे ना, तर आपण ही बघणार आहोत. अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, की जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत ना, ती जागा आधी गोमूत्र टाकून स्वच्छ करायची आहे आपल्याला. मग एक चौरंग किंवा आपल्याला पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर आपल्याला तांबड्या कलरचं वस्त्र, म्हणजे जे काही आपण देवासाठी लाल वस्त्र वापरतो ते, किंवा पिवळे कोणतेही तुम्ही वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जो काही लक्ष्मी मातेचा फोटो असेल, आता माझ्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो आहे म्हणून तो फोटो मी ठेवलेला आहे. तो फोटो स्वच्छ करायचा, त्याला पण आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे. या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला तांबड्या रंगाची फुलं वापरायची आहे. देवी लक्ष्मीला म्हणजे आपण म्हणतो ना, गुलाबाचे फुलं हे अतिशय प्रिय असतात, म्हणून आपल्याला गुलाबाचे फुलं, गुलाबाचं अत्तर यांचा वापर हा करायचा आहे. आता हे झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा की असा पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. आता याला आपल्याला 8ही बाजूंनी अशा उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आणि खाली थोडेसे तांदळाची रास घालायची आहे. तिथं आपल्याला थोडंसं असं
म्हणजे खाली खड्डं करून घ्यायचं आहे, त्याच्यावर हळदी कुंकाने स्वास्तिक काढायचं आहे आपल्याला आणि मग हा पाण्याने भरलेला कलश त्याच्यावर ठेवायचा आहे. ह्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, हळदी कुंकू हे टाकून घ्यायचं आहे. 5 विड्याचे पानं ठेवायचे आहेत आपल्याला. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला एक तर आपल्याकडे चांदीचा ठोकळा असेल तर तो ठेवायचा आहे, सोन्याचा असेल तर तो ठेवायचा आहे आणि तोही नसेल तर आपल्या घरातली खरी लक्ष्मी म्हणजे काय की आपला 1 रुपयाचा कॉईन, तर तो कॉईन ठेवायचा आहे. त्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. माझ्याकडे गुलाबाचं फूल होतं म्हणून मी ठेवलेलं आहे, तुम्ही कोणत्याही तांबड्या कलरचं फूल ठेवू शकता. आता बघा ह्या कलशाच्या समोरच आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. कलशाच्या समोर ठेवा किंवा बाजूला ठेवा, कसं पण, तर आपल्याला श्रीयंत्र हे ठेवून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या डाव्या साईडला आणि कलशाच्या उजव्या साईडला तर आपल्याला पानाचा 2 नागवेलीचे पानं ठेवायचे आहे. त्याच्यावर असा विडा बनवून ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा आणि खारीक ठेवायची आहे आपल्याला. असा विडा बनवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशा अक्षता टाकायच्या आहे. त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांना जे काही तुमच्याकडे फुल असेल ते अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे. आता बघा, तुम्हाला गणपतीचा पण अभिषेक करून घ्यायचा आहे. समजा सकाळी जर देवांची अंघोळ झाली असेल तर तुम्ही मूर्ती तशी ठेवली तरी पण चालणार आहे. सेम जी काही माता लक्ष्मीची पण आपण मूर्ती ठेवलेली आहे तिचा पण आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा की ज्या साईडला गणपती ठेवला आहे त्याच साईडला आपल्याला शंख ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे सगळं करण्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याची पूजा करायची आहे. कारण की आपण प्रत्येक गोष्ट ही अग्नीच्या साक्षीने करत असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आणि आधी त्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि बघा हे जे काही व्रत आहे तर ते का करावं, तर बघा सुख, शांती, वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे अगदी चमत्कारिक व्रत आहे तर ते करायचं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे माहिती का, याच्यामध्ये ना ज्या अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत ना तर त्या अष्टलक्ष्मींची पूजा करायची आहे आपल्याला. बघा की श्री धनलक्ष्मी माता, हिला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. मग हे वाचायचं आहे, हे श्री धनलक्ष्मी माते, तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची पण मनोकामना पूर्ण कर व आमचे सर्वांचे कल्याण कर, असं आपल्याला हे वाचायचं आहे. ह्या लक्ष्मीची पण पूजा करायची आहे. अशा आपल्याला ह्या ज्या काही 8 लक्ष्मींचे चित्र दिलेले आहेत तर त्या सगळ्या लक्ष्मींची आपल्याला पूजा करायची आहे. आणि बघा की म्हणजे लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपल्याला गुलाबाच्या अत्तराचा वापर हा करायचा आहे. देवीला अतिशय प्रिय असलेली गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती का, ह्या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे. पूजा विधी, नियम, अटी, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणती अशी आपण म्हणतो ना व्हिडिओ बघण्याची सुद्धा तुम्हाला काही एक गरज नाही. तर बघा इथून सुरुवात होते. हे आपल्याला गणपतीचा जो काही मंत्र आहे तो म्हणायचा आहे. अगदी सगळं तुम्हाला दिलेलं आहे हे बघा याच्यामध्ये. आणि सुंदर असं हे बघा लक्ष्मी स्तवन दिलेलं आहे, हे पण आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यानंतर बघा की महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, अतिशय सुंदर असं, तर ते पण आपल्याला म्हणायचं आहे. आता बघा की हे सगळं झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर बघा की मग आपल्याला काय करायचं आहे की कथा वाचायची आहे. कथा वाचून झाल्यानंतर मग आपल्याला देवीची आरती करायची आहे. त्याच्यानंतर इथे हा एक श्लोक आहे की ज्या घरामध्ये अतिथीचा अगदी आदरपूर्वक सन्मान केला जातो, म्हणजे त्याला देवासमान मानलं जातं, त्याला भोजन दिलं जातं, तर तेथे खूप सुंदर या श्लोकाचा अर्थ आहे का तेथे देवी म्हणते की अशा भक्ताच्या घरी मी कायम वास करते. तर असा खूप सुंदर असा श्लोक दिलेला आहे. आरतीनंतर आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे आणि मग जो काही आपण नैवेद्य केलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी आपण म्हणतो, तर बघा अशा प्रकारे सगळी पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची, तर आपल्याला परत दिवा वगैरे लावायचा आहे. हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आणि बघा की हे जे तांदूळ आहेत ते आपल्या धान्यांमध्ये टाकून द्यायचे आहे. किंवा तुमच्या इथे जर पक्षी येत असेल तर तुम्ही हे पक्ष्यांना पण तांदूळ टाकू शकता. आता ह्या कलशातले पाणी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या कलशामधले पाणी आपल्याला तुळशीला टाकायचे आहे. बघा दरवेळेस आपण हे पाणी म्हणजे जे काही आपण पूजा करतो ते पाणी आपण कधीच तुळशीला टाकत नाही, तर थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला टाकून द्यायचं आहे. बाकी जे काही सगळं साहित्य आहे तर ते तुम्ही जागच्या जागेवर देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. हा जो विडा आहे तर तो तुम्ही परत पुढच्या शुक्रवारी पण आपल्याला वापरायचा आहे, तर त्याच्यामुळे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे अगदी साधीसुधी पूजा मांडणी आहे, पण मात्र खूप मोठं फळ देणारी आहे. तर सर्वांनी हे जे काही 5 शुक्रवारचं व्रत आहे तर ते नक्की करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.